अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नियमांचं उल्लंघन आढळून आल्यानं अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या पथकानं मंगळवारी दिनांक 11 ऑगस्ट दोंडाईचा शहरातील विविध खाद्यपदार्थ विक्री आणि उत्पादन आस्थापनांवर धडक तपासणी मोहीम राबवली आहे। या कारवाईत संतोष ट्रेडर्स येथील 2960 किलो रिफा सोयाबीन तेलाचा अंदाजे 5,89,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय, तर कमला ऑइल मिलचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं संतोष ट्रेडर्स शहादा बायपास रोड दोंडाईचा येथे तपासणी केली। यावेळी रिफा सोयाबीन तेल साईज वादचे 2 अन्न नमुने तसंच रिफा सोयाबीन तेल लकी लाईटचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला। अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006चं उल्लंघन झाल्याचं आढळून आल्यानं रिफा सोयाबीन तेलाचा उर्वरित 2960 किलो साठा किंमत 5,89,000 रुपये जप्त करण्यात आलाय। त्यानंतर कमला ऑइल मिल स्टेशन रोड दोंडाईचा येथे तपासणी करून कमला शेंगदाणा तेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला। तसंच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील परिशिष्ट 4चं उल्लंघन आढळून आल्यानं संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय। महावीर ऑइल आणि दाल मिल शहादा रोड दोंडाईचा येथेही तपासणी करण्यात आली। यावेळी शेंगदाणा तसंच गोल्ड कॉइन शेंगदाणा तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले। याशिवाय कैलास ट्रेडर्स शहादा रोड दोंडाईचा येथे तपासणी करून सांभार मसाला, सब्जी मसाला, सोनपरी भगर आणि चिंग्स वेज मंचुरियन मिक्स मसाला यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। दरम्यान हॉटेल प्रिन्स नंदुरबार चौफुली दोंडाईचा येथेही तपासणी करण्यात आली। यावेळी विदेशी मद्याचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले। ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गोबी मोहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत आणि मंगेश भावसर यांनी केले। विविध खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विश्लेषण अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे, दोंडाईचा।